नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कटोरी ब्लाऊजची फ्रंट साईड कशा प्रकारे स्टिचिंग केली आणि 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर आता मी ह्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे बॅक साईड बोटनेक डिझाईन, आणि ती पण न कॅनव्हास वापरता. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि इथं मी अगोदर ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो सुईचा ठेवला आहे, त्याच्यावर अस्तर ठेवून घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. 5 नंबरची शिलाई मारते मी इथं, कारण जर तुम्ही नवीन शिकत असताल तर जर चुकलं तर शिलाई काढता येते किंवा कमी जास्त शिलाईमध्ये गेलं तर पटकन काढता येते, त्यासाठी 5 नंबरचा वापर करायचा आहे. तर इथं मी 5 नंबरची शिलाई मारून घेतली आहे आणि पाव इंच शिलाईमध्ये घेतलं आहे, म्हणजे सगळ्या साईडनी परफेक्ट पाव इंच शिलाईत गेलं पाहिजे. आणि जर तुम्हाला जास्त डीप पाहिजे असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच पण शिलाईत घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर सर्व साईडने मी इथं 5 नंबर शिलाई मारून घेतली आहे. शिलाई मारताना जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवरती व्यवस्थित शिलाई मारायची. त्यानंतर आता एक्स्ट्रा जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो कट करून टाकायचा. आपल्याला कट करताना अस्तर कटिंग नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे गळ्याला. कट मारताना आपली जी शिलाई मारलेली ती कट नाही झाली पाहिजे. आता हा जो मधला बोटनिकचा जो आकार आहे, म्हणजेच इथं बटन किंवा नाडी लावू शकता तुम्ही, त्यासाठी मी तिथं मधी कट मारलाय आणि शिलाई अगोदर मारून घेतली पॉईंटवरती, नंतर कट मारायचा आहे, म्हणजे एकदम इझी पडतं. आणि आता परत इथं गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचेत, म्हणजे आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज व्यवस्थित पलटी करता येतं. तर हे असं एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला पलटी करता येतं. आणि तुम्हाला कॅनव्हास वापरायचं असलं तुम्ही कॅनव्हासचा पण वापर करू शकता, असं काही नाही, पण मी शक्यतो कॅनव्हास नाही वापरत. एकदम साधे सिंपल न कॅनव्हास वापरता ही खूप सुंदर डिझाईन तयार होते आणि ब्लाऊज पण खूप छान बसतात. तर इथं आता दाब शिलाई मारून घेते मी. तर दाब शिलाई मारून घ्यायची अस्तरवरती, आणि जे पॉईंट आहेत दोन्हीकडचे 2 त्या पॉईंटवरती दाब शिलाई अस्तरवरती मारता येत नाही तर तेवढं जागा सोडून द्यायची आणि बाकीच्या साईडला दाब शिलाई मारून घ्यायची. पहा, खूप सुंदर गळा झालाय. आणि दाब शिलाई मारल्यानंतर म्हणजे पलटी करायला खूप इझी येतं, कारण आतला कपडा बाहेर येत नाही आणि बाहेरचा कपडा आत जात नाही. एकदम परफेक्ट दाब शिलाई मारल्यानंतर एकदम छानपैकी असे टोक वगैरे निघतात आणि ब्लाऊजची फिनिशिंग चांगली येते. वरून मी आता पाव इंचाची शिलाई मारून घेते, दाब शिलाई असते ती. तर तुम्ही अशा प्रकारे दाब शिलाई मारून घ्या. आणि पहा, खूप सुंदर झालाय ब्लाऊज. तर तुम्हाला अर्ध्या इंचावर मारायची असली तर तुम्ही अर्ध्या इंचावर पण दाब शिलाई मारू शकता. आता सर्व साईडने आपल्याला 5 नंबरची शिलाई मारून ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजेच स्टिचिंग करून घ्यायचं आहे. अस्तर आणि ब्लाऊज एका लेग जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 5 नंबर शिलाई जर मारली तर काय होतं की आपला धागा पण वाचतो आणि आपला वेळही वाचतो आणि एकदम फास्ट काम होतं, कारण नंतर आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचाच असतो, त्याच्यामुळे अस्तरमध्ये जास्त धागा वाया घालायची गरज नाही. आता इथं आपल्याला काय करायचंय, ब्लाऊजचा जो मध्य आहे तो मध्य घ्यायचा आहे गळ्याचा आणि त्याला दुमडायचं आहे. मोकळ्या बाजूला 3 बोटं ठेवायचेत आणि टक्स कट करायचे आणि टक्स मारून घ्यायचेत. आता टक्स भरपूर व्हिडिओमध्ये दाखवले टक्स कसे घ्यायचे ते. तर इथं मी अर्धा इंच शिलाईमध्ये घेऊन टक्स मारलेत. गळ्याच्या खाली 1-1.5 इंच उंची ठेवायची आणि टक्स मारून घ्यायचेत. टक्स मारताना अगोदर 5 नंबरची शिलाई मारायची, नंतर त्याच्यावरती पक्की शिलाई मारून घ्यायची. धागा थोडासा लांबून कट करायचा आहे आणि नंतर अशी आपल्याला पाठीची पट्टी ती सरळ जोडून घ्यायची. पट्टी ती मी 2 इंचाची काढलेली आहे, म्हणजेच 2 इंच रुंदीची काढली. आणि नंतर पट्टी आपण जोडून घेऊन त्याला अर्धी फोल्ड करून एक साईडने शिलाई मारायची आणि नंतर त्याला पूर्ण आतमध्ये फोल्ड करून मध्यावर शिलाई मारून घ्यायची, म्हणजे तुरपाई करायला सोपं पडतं. तर हे बघा, एकदम सरळ पट्टी आहे आणि काही सरळ पट्टी लावल्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर आपल्याला आता शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. शोल्डर जॉईन करताना आपल्याला अगोदर सुईच्या बाजूनी कवर शिलाई करायची, त्यासाठी एकदम कडीने शिलाई मारून घ्यायची. गळ्याच्या बाजूला परफेक्ट एकावर एक ठेवायचं आहे. जरी शोल्डरच्या बाजूला थोडंसं एक्स्ट्रा राहिलं तरी चालेल, कारण ते आपल्याला नंतर कट करता येतं. तर गळ्याच्या बाजूला परफेक्ट ठेवून सुईच्या बाजूने शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला पलटी मारायचे आणि गळ्याच्या बाजूला अर्धा इंच आणि शोल्डरच्या बाजूला पाव इंच असं दोन्हीकडे सेम अंतर आहे का चेक करायचे आणि शिलाई पक्की मारून घ्यायची. तर हे बघा, आता इथं जर मागचा आणि पुढचा भाग जर कमी जास्त झाला असेल मुंड्याच्या बाजूला तर तो लेवल करून घ्यायचा आहे, मागचा आणि पुढचा सेम, आणि त्याच्यावरती शिलाई मारायची आणि नंतर एक्स्ट्रा आहे तो कट करून टाकायचा आहे, म्हणजे बाही जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तर हे दोन्ही साईडला मी असं निशाण करून घेतलंय आणि त्याच्यावरती शिलाई मारून घेतली.
दोन्ही शोल्डरची जी रुंदी आहे ती सेम आली पाहिजे, कमी जास्त नाही झाली पाहिजे, नाहीतर एक बाही खाली आणि एक बाही वर असं होतं. हे आपलं अशा प्रकारे शोल्डर जॉईंट झाले आणि आता आपण बाजूला ठेवून दिलं. आता आपल्याला बाही डिझाईन तयार करायची. आता आपल्याला इथं बाहीला जॉईंट द्यायचं आहे. तर जॉईंट का द्यायला लागतो? ज्यावेळेस आपलं अस्तर परफेक्ट कटिंग आहे आणि आपण ब्लाऊज पीस वरती ठेवल्यानंतर आपले ब्लाऊज पीसची रुंदी कमी पडते, तर बरोबर मध्यावरती ब्लाऊज पीसची बाही ठेवून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर ठेवून घ्यायचंय आणि दोन्ही साईडनी जो एक्स्ट्रा कपडा आहे तो जॉईन करायला लागतो. तर अशा प्रकारे जॉईंट देऊन घ्यायचे, म्हणजे बाहीची तुमची जी घडी असेल ती परफेक्ट आली पाहिजे. जसं मी बोलते छातीचा 1/4 भाग आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी, तर तेवढं दोन्ही साईडने जर अर्धा इंच किंवा 1 इंच कमी पडत असेल तर दोन्ही बाजूनी जॉईंट देऊन घ्यायचा बाहीला. आता इथं मी जॉईंट देऊन घेतला. नंतर खालच्या साईडला शिलाई मारून जी डिझाईन आहे त्या डिझाईनवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ब्लाऊज पीस आहे आणि जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण सुईचा ठेवलाय आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलंय आणि जी डिझाईन आहे त्याच्यावरती मी शिलाई मारून घेतली. आता इथं पण मी 5 नंबरची शिलाई मारली. एक्स्ट्रा कपडा आहे तो आतला ब्लाऊज पीसचा तो कटिंग करून टाकायचा आपल्याला आणि नंतर आपल्याला याच्यावरती पक्की शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे आता जो आपला परफेक्ट अस्तर होता तो परफेक्ट कटिंग आहे आणि एक्स्ट्रा कपडा होता जो जॉईंट दिलेला तो एक्स्ट्रा उरला होता जॉईंट देऊन तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे आपल्याला बाहीला पण फोल्ड करून घ्यायचं आहे, जसं आपण बॅक साईडच्या गळ्याला फोल्ड केलं होतं तशा प्रकारे. आणि आता याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही अस्तरवरती दोन्ही बाजूला दाब शिलाई मारू शकता. आता इथं मला असं वाटलं नाही की बाबा दाब शिलाई मारायला पाहिजे, तर मी अस्तरवरती दाब शिलाई नाही मारली, डायरेक्ट फोल्ड केले आणि वरून 1/2 इंच शिलाई मारून घेतली. तर ही झाली दाब शिलाई आणि बाही बघा आपली खूप सुंदर डिझाईन तयार झाली आहे. तर दोन्ही बाही आहेत त्या मी रेडी करून घेतल्यात. त्याच्यानंतर आता मी इथं नॉट लावून घेते. तुम्ही इथं नॉट पण लावू शकता किंवा इथं तुम्हाला फूल लावायचं असलं तर एखादं फूल तयार करून पण लावू शकता. आता इथं मी नॉट लावण्यासाठी एक नॉट थोडी कमी आणि एक नॉट जास्त अशी कटिंग करून लावली. तुम्ही तेवढं मेजर घ्यायचं आहे. तुम्हाला फुल डबलचं बांधायचं की सिंगलचं? मी इथं सिंगलचं बांधणार आहे, त्याच्यासाठी मी छोट्या नॉट लावून घेतल्यात आणि त्याला असे मस्त छोटे लटकन लावून घ्यायचे तर आणि फुल बांधून तयार करायचे. खूप सुंदर डिझाईन झाली आहे. आता हा जो रिकामा चौकोन आहे बाहीमधला तर त्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण लावून घ्यायचे 2, त्याच्यामुळे अजून शो येईल. तर हे त्रिकोण तयार करण्यासाठी इथं 3x3चा किंवा 4x4चा तुम्ही आवडीनुसार कपडा घेऊ शकता आणि त्याचे आपल्याला 4 चौकोन तयार करून घ्यायचे. तर ते 4 चौकोनला त्रिकोणी बनवायचे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे 4 जे त्रिकोण आहेत ते तयार झालेत आणि बाहीमध्ये असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. तर समोरासमोर ठेवताना दोन्ही टोक आहेत ते एकावर एक नाही आले पाहिजेत, समोरासमोर आले पाहिजेत. त्याच्यावरती तुम्ही एक मणी लावू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही डायमंड पण लावू शकता. तर ह्या डिझाईनमध्ये म्हणजेच बॅकनेक डिझाईन आणि बाही डिझाईनमध्ये तुम्ही पायपिंग पण वापरू शकता किंवा लेसचा पण वापर करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका, कारण पुढच्या भागामध्ये मी दाखवणार आहे ब्लाऊज फिटिंग कसा करायचा, बाही कशी जोडायची, परफेक्ट फिटिंग कशी यायला पाहिजे त्यासाठी. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.